सुरक्षितेचं आव्हान आम्ही करतो आहोत आणि त्या बंदच्या माध्यमातून जे शासन आहे त्या शासनाला सुद्धा जबर बसली पाहिजे की जे कोणी पेपर फोडतं आहे त्याच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे आणि केलीच पाहिजे. तर शासनाकडनं तुम्हाला काही निरोप देण्यात आले होते बंद संदर्भात किंवा बंद मागे घ्या किंवा पुकारू नका? शासनाचा काहीही निर्णय आला न आला, जो जाहीर केलेला आहे 23 तारखेचा बंद हा होणार आहे तो महाराष्ट्र शासनाचा प्रश्न नाही आहे. महाराष्ट्र शासन असताना ज्यांनी टेटचे पेपर फुटले त्यांच्या विरोधात काही कारवाई करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. तर हा एक नॅशनल इश्यू आहे पेपर फुटीचा आणि त्या संदर्भातलं हे आंदोलन आहे असं मी मानतोय. काल राहुल गांधी आणि काँग्रेसने सुद्धा आंदोलन केलं होतं. त्यांना सुद्धा बळजबरी उचलून देण्यात आलं होतं. पंतप्रधानांच्या घराच्या समोरचं आंदोलन त्या एकतर मुळात त्या आंदोलनाला उशीर झालाय का? काँग्रेस इतके दिवस का आली नाही? आणि जे आंदोलन ज्या पद्धतीनं दडपण्यात आलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की राहुल गांधीने जंतर मंतरवरती जिथे लोक आहेत तिथे जाऊन आंदोलन करावं ते उचित राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय. सेकंड सेंटर होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे. नाही तर मीडिया आणि या सगळ्या माध्यमातून दोन वेगवेगळे सेंटर झालेत असं दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. सर, दुसरीकडे भाजपचं सुद्धा जे आहे ते काँग्रेसला उत्तर देण्यासाठी आता भाजपचे युवा मोर्चा रस्त्यावर उतरलेली आहे आणि ते पण आता आंदोलन करतायत. भाजपच्या युवा मोर्चाच्या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? काय म्हणते आंदोलन? ते मी त्यांना आव्हान करणार आहे की बाबा हे आंदोलन आमचं नाही आहे. वी हॅव पास दॅट एज. BJPचे जे यूथ आहेत की त्यांच्या फ्युचरचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे असणारं त्यांनीसुद्धा ह्या आंदोलनामध्ये उतरावं असं मी त्यांनाही आवाहन करतो आहे. सर, आता BJPकडनं काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे, तर काँग्रेस BJPच्या कार्यालयावर जाऊन त्यांना संविधान देणार आहे. या घटनाक्रमाकडे कसं बघता? म्हणजे मी डायव्हर्ट होत नाही आहे, मी इथपर्यंतच मर्यादित राहणार आहे. आज सकाळी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची सुप्रिया यांची भेट झालेली आहे. मला त्याच्याशी घेत नाही. आम्ही असणाऱ्या बंदच्या संदर्भात आहोत आणि तेवढंच पुरतं मर्यादित राहतो आहे मी. सर, शाळा कॉलेजेस यांना काही निरोप देण्यात आलाय का? ते चालू असणार? नाही, आम्ही असणारं मी जसं म्हणालो की ग्रँट इन एड असोसिएशन आहे ते नॉन ग्रँट इन एड असोसिएशन जे आहे अशांना आम्ही असताना विनंती केलेली आहे की हा विद्यार्थ्यांचा प्रश्न असल्यामुळे आपण असताना ह्या बंदमध्ये सहभागी व्हावं. जसं मी म्हणालो की कोचिंग क्लासेस आहेत त्या कोचिंग क्लासेसनासुद्धा आम्ही असताना अप्रोच झालेलो आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी व्हेरी स्ट्रॉंगली पेरेंट टीचर्स असोसिएशन आहेत त्यांनाही आम्ही असताना अप्रोच केलेला आहे की त्यांनीसुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं. शाळा वगैरे सर बंद असतील का उद्या? पालकांनी जर आपल्या मुलांना पाठवलं नाही तर शाळा बंदच आपोआप होतात. हो. हिंदी रेडी? जिस तरह से दिल्ली में जो विद्यार्थी आंदोलन कर रहे हैं उन पर लाठीचार्ज हुआ, छर्रे इस्तेमाल किए गए, आश्रुधूर भी छोड़े गए और जिस तरह गलवान के खाड़ी में इंडिया और चाइना के फोर्सेस का आमने सामने हुआ, वहाँ चाइना के जो सोल्जर्स थे उन्होंने बैटन लेके आए थे और उस बैटन को उन्होंने वायर लपेटा हुआ था. उसी तरह से दिल्ली पुलिस जो है और वहाँ की रिज़र्व पुलिस जो है उन्होंने वायर मेस बंधा हुआ जो बैटन था उसको इस्तेमाल किया और उससे लोगों को पीटा है. ये मैं मान के चलता हूँ. जो इसकी हमको जानकारी मिली है वो यही है कि होम मिनिस्टर और प्राइम मिनिस्टर दोनों ने दिल्ली पुलिस को आदेश दिए थे कि शाम के 5 बजे के बाद यहाँ पर एक भी विद्यार्थी देखना नहीं चाहिए.
और इसलिए अमानुष लाठीचार्ज विद्यार्थियों पर हुआ है। सवाल ये है कि उन बच्चों का जो है, विद्यार्थियों का जो है, वो फ्यूचर का सवाल है। पेपर अगर लीक हो रहे हैं और लीक पेपर की वजह से पूरी सिस्टम ही करप्ट हो रही है, तो उसके खिलाफ का आंदोलन को इस तरह से बर्ताव सरकार ने करना गलत है, ऐसा मैं मान के चलता हूँ। महाराष्ट्र की जनता जो दिल्ली के आंदोलन करने वालों के साथ में है, ये दिखाने के लिए 23 तारीख को महाराष्ट्र बंद का पुकार दिया है। सामाजिक संगठनों के साथ में बैठकें हो रही है। ज़िले ज़िले में हो सकता है कि आज शाम को प्रेस कॉन्फ्रेंस करके हमारा ज़िला भी बंद होगा करके कहा है। इसमें हम लोग ने जितने एजुकेशन संस्था है, ग्रांटीन एड, नॉन ग्रांटीन एड, इनसे भी बात की है। टैक्सी यूनियन है, उनसे भी बात की है। ओला उबर वाले हैं, उनसे भी बात की है। टीचर्स पेरेंट एसोसिएशन है, उनसे भी बात की है। स्टेट ट्रांसपोर्ट है, बेस्ट है, उनसे भी, और व्यापारी ऑर्गेनाइजेशन जो है उनसे भी बात की है कि ये फ्यूचर जनरेशन के सवाल है और इन फ्यूचर जनरेशन के संबंध में अगर सरकार खिलवाड़ कर रही है तो विरोध है, ये दर्शाने के लिए 23 तारीख में आप सभी जन सहभागी हुई है, सम्मेलन हो जो है शामिल हुई है। ये ऐलान हम लोग ने उनसे का आह्वान किया है। बहुत सारे संगठनों ने कहा है कि हम लोग इसमें शरीक होंगे। कौन कौन सी पार्टी को आपने आह्वान किया है कि आइए हमारे साथ? कौन कौन सी पार्टी को आपने? हमने जितने भी रजिस्टर्ड और अनरजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टीज़ है और जो बीजेपी के खिलाफ है, उनको कल शाम को 3 बजे हम लोग ने न्योता दिया, लेटर के माध्यम से न्योता दिया और कहा कि ये कोई प्रेस्टीज का सवाल नहीं है, किसी ने तो भी कॉल देना चाहिए, तो हम लोग ने कॉल दिया है। आप इस पर शरीफ होके, सवाल एक ही है कि महाराष्ट्र की जनता दिल्ली के विद्यार्थियों के साथ में है, ये एक दिखाने का मौका है। और मैंने कहा आप लोग इसमें शामिल होइए, सहभाग दीजिए, ये हम लोग ने उनसे विनती की है। सर, क्या ट्रांसपोर्ट एसोसिएशन से भी बात हुई है? जो बीएसटी बसेस, ओला उबेर टैक्सियां हैं, वो इन सब से हम लोग ने बात की है। सर, क्या ये प्रोटेस्ट शांतिपूर्वक रहेगा? क्योंकि एक दूसरे रहेगा, सवाल ये भी है। नहीं, हम लोग जो है, अगर जिस तरह से मैं कहूँगा कि शिवाजी पार्क में विद्यार्थियों को, अपने तौर से विद्यार्थियों ने आंदोलन किया था और उनसे जो बर्ताव सरकार ने, पुलिस ने किया था, वो पुलिस अगर बर्ताव नहीं करती है तो मैं मानता हूँ कि कल